नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत पोळीचा आणि भाताचा कुस्करा। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहोत। पोळी, आदल्या दिवशीची पोळी आणि भात उरला होता ते मी कुस्करून घेतलं आहे। त्यानंतर कांदा, मिरची, कढीपत्ता आणि मटारचे दाणे। आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे, मोहरी टाकली। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत। जिरे घातल्यानंतर आपण हिंग घालणार। त्यानंतर मेथी पावडर घालणार आहोत। आणि प्लेटमध्ये घेतलेलं सर्व साहित्य फोडणीला घालणार आहोत। छान तेलामध्ये हे सर्व साहित्य परतून घेऊया। कांदा छान शिजू द्यावा। सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे। त्यानंतर आपण ह्यात हळद घालणार आहोत। धने पावडर घातली आहे। चांगलं एकत्र करून घेऊया। त्यानंतर भात आणि कुस्करलेली पोळी आपण फोडणीला घालणार आहोत आणि हे पण मस्तपैकी एकजीव करून घेऊ फोडणीमध्ये। कुस्करलेली पोळी आणि कुस्करलेला भात चांगला एकजीव झाला की त्यानंतर आपण याची वाफ काढून घेणार आहोत। पण त्याआधी आपण चवीपुरती मीठ आणि चवीपुरती साखर घालणार आहोत आणि ते पण छान एकत्र एकजीव करून घ्यावं। छान एकत्र झालं की त्यामध्ये तेव्हा आपण त्याच्यानंतर आपण प्लेट ठेवणार आहोत, झाकण ठेवणार आहोत। एक वाफ निघाली, पुन्हा आपण ते हलवून घेऊ, कोथिंबीर टाकूया आणि परत झाकण ठेवूया। आणि आता मस्तपैकी गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया। माझ्या मुलाला कुस्करलेला भात, कुस्करलेली पोळी, फोडणीची पोळी म्हणतात काही जण, कुस्करा म्हणतात काही जण, तर ह्याला फार आवडतो। खूप छान लागतो, झटपट आहे। करून बघा ही रेसिपी।